ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात महाआरती केली। देवेंद्र कोठे यांच्या रूपाने भाजपाचा शहरातील तिसरा आमदार विधानसभेत जावा अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांकडे करण्यात आली। या प्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, सोमा, रवींद्र नक्का, काशीनाथ गड्डम, माजी नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, मधुकर वडनाल, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, महिला मंडल अध्यक्ष लक्ष्मी बदलापुरे, दत्तात्रय पोसा, ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्रीनिवास जोगी, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, विश्वनाथ बदलापुरे, प्रभाकर गोरंटी, राम गड्डम, संतोष चन्ना, विजय महेंद्रकर, अनिल बंगारी, शावरसिद्ध कोंडा, उमेश अंबाल, प्रकाश गाजूल, ज्ञानेश्वर गवते, अभिषेक चिंता, अंबादास साकीनाल आदींसह भाजपा प्रभाग 9 मधील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित विधानसभेच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र कोठे हे ऐतिहासिक मताने निवडून यावं यासाठी प्रभू रामचंद्राकडे सगळेजण एक संकल्प केला। त्यांच्या आशीर्वादानं ही निवडणूक जिंकावी म्हणून शुभचिंतन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत प्रभू रामाला कळावं आणि या निवडणुकीत ते देवेंद्र कोठे प्रचंड मताने यशस्वी व्हावे अशी या ठिकाणी संकल्पना केली आहे। त्या संकल्पनेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। त्याबद्दल प्रभू रामाच्या आशीर्वादानं निश्चित जिंकू अशी आशा निर्माण झाली आणि यशस्वी होऊ। सोलापूर शहरमध्येची निवडणूक अतिशय चुरशीने पार पडली। संपूर्ण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार देवेंद्रदादा कोठे यांच्यासाठी एकसंघ होऊन एक दिलानं 20 तारखेला मोठ्या संख्येनं मतदान केलेलं आहे। आम्हाला घवघवीत यश मिळेल याची खात्री आहे आणि या धर्मकार्यामध्ये प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा यासाठी प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी इथं महाआरतीचं आयोजन केलं होतं। प्रभू श्रीरामांकडे आम्ही साकडं घातलेलं आहे की रामराज्य यावं, देवेंद्र दादा कोठे हे प्रचंड बहुमताने इथून निवडून यावेत आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये सोलापूर शहर मध्येचा आवाज बुलंद करावा। भारतीय जनता पक्षाचा विजय!